नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. आज कुठतरी जाऊन आपल्या घरामध्ये थोडा बदल झाला आहे. दररोज नाही का आपल्या ब्लॉगची सुरुवात आपल्या आजीच्या किचनपासून होत असते, पण आपल्या किचनमध्ये आपली आजीच असते. पण आज आपल्या आजीच्या जागेवरती कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. आज मी लोकडे आले होते, म्हणलं आराम खाईन पिन तिने लावलं मला कामाला. अरे मग काम करावंच लागत. पुढं पाहुणे गेलं तर काम करावं लागत. 2 घासापुरतं ते जाऊ द्या, ती गोष्ट सगळी साईडला राहिली. हं. पण आलं गेलं भादड्याव घालते तर म्हणजे काही जे होतं ते निलमुळच होतं सगळं घरात. आहे का नाही? मग आई पण म्हणली मी कामाला लावलं, ही म्हणते दररोज मी कामाला लावतो. हे आपलं फक्त मुख खाते दररोज. आमचे पोटू आमचं नुसतं खायचं काम आहे. दगड द्या ना एक परतवर. हे गोळे करून द्या, उली उली गुटं गुटं खाईल. तर आज आपली आई नाही का स्वयंपाक बनवून राहिली. आपली आजी आज एक दिवस विश्रांती, तर आईने आज भाकरी वगैरे बनवल्या. भाजी काय बनणार आई? मटकी. आईला भाकरी वगैरे येतं, चुलीवर सगळं काही येतं. गॅसवरती पण येतं आणि चुलीवरती पण येतं. आपली आजी आता गावामध्ये गेली होती. आई थोडी आजारी आहे, तर आईसाठी नाही का बाजरीची भाकर नाही खायची आहे, तर त्यासाठी आपली आजी काय घेऊन आली तुम्हाला दाखवतो. अरे बघू शकताय, आपल्या आईसाठी ज्वारी घेऊन आली. म्हणजे ज्वारी दळून आणायची आणि ज्वारीची भाकरी करून आईला द्यायची. लेकी बाळीवर ज्वारी आणली, पण 5,000 रुपये पोते. 250 रुपयाची पायडी भर, म्हणजे 5 किलो. 5 किलो. लीक आलती तर मला गावातून धान्य आणूस तर तिने भाकरी कालून केले, पण भाजी राहिली होती करायची. आता मी बटाची भाजी केली. हे बघा, आपल्या आजीने शेवटी भाजी बनवली. तिला आवडत नाही कोणाच्या हातचं जास्त. हे बघा, मस्त गरम गरम भाजी आणि भाकरी एक पोटभर खा. याला बी एवढंच पाहिजे. बरं आता तिकडे नेवी इथं लावली बरं. जाऊ दे. आज आपल्या विरोधात आहेत. एक दिवस आपल्या सोबत उभा राहणार, पण त्यावेळेस आपण याला उभा राहून नाही द्यायचं. बाहेरच्या लोकांपेक्षा घरचे येऊन देतात. घर खरंच आहेत, पण एक दिवस फक्त आपण युट्यूब फॅमिली आणि आपण सोबत राहणार. यांना साईडला काढू आपण आपल्याला. एकी बारी या जेवायला मटकीची भाजी 1 नंबर झाली. बाजरीची भाकर, लिंबू चुरून मुरून, दोई गाल घरून, दोघे गाल भरून मग गुटू गुटू खाते. या पण तुम्ही घरात जास्त माणसं असले ना एक वेगळीच मज्जा असते. काल आपल्या आई नाही का थोडी आजारी होती, त्याच्यामुळे खाली आली होती. काल तिला हॉस्पिटलला नेलं. आज थोडं बरं वाटायला लागलं तर परत चालली आहे. आणि तिला नाही का बाजरीची भाकर वगैरे खायची नव्हती, तर आपली आजी सकाळी सकाळी गेली मित्राच्या घरी आणि तिकडून नाही का ज्वारी वगैरे घेतली. चला तुम्हाला मी दाखवतो आई कुठं राहते आणि काय करते. असं टाकायचं मध्ये आड. नाही बस तू बसले ना. तर आता नाही का ज्वारी पडून घेतली. ऑलरेडी मला जाताना येतो एक काम सांगितलंय, ते काम पण करून द्यायचं आईचं. जाऊ का? मला वाटायला हा लवकर जपून जातात. आता आपण ह्या रोडने इकडनं आलो आणि हा मार्ग कोणता मी तुम्हाला सांगतो. हे जे आपण उभं आहेत ना, हे ठिकाण नाही का बीडमध्ये येतं. याचं लास्ट लोकेशन इकडचं सावरगाव आहे, जे म्हणजे मायंबा मच्छिंद्रनाथ. हा रोड नाही का आष्टीपर्यंत जातो आणि इकडनं मच्छिंद्रनाथ देवस्थान करून आल्यानंतर इथं हा फाटा लागतो. म्हणजे इथून खाली लागतं आईचं गाव तागडखेल. इथं काही पार्टी वगैरे काहीच बघायला भेटणार नाही, तुम्हाला बघू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे कोणत्या गाड्या वगैरे पण बघायला नाही भेटणार. इकडे फक्त तुम्हाला नाही का दिवसातून फक्त 2 टाइम बस बघायला भेटेल. ते म्हणजे सकाळी 10 वाजता आणि एक संध्याकाळी नाही का 3 वाजता. याच्या व्यतिरिक्त इकडे गाड्या पण नाही येतात. असा हा भाग आहे. आईचा पाय थोडा गळून आला होता, आई उतरली होती. तर आता आपण इकडनं चाललोय तागडखेलला. बघू शकता डोंगरामध्ये गावी पूर्ण आलोत घरी. भरपूर वाट्याने सगळं चिखल वगैरे झालाय. पाऊस जास्त झाला वाटतं इकडे काल. हे बघा आईच्या घरा सगळं ओललं दिसतंय. हे पाणी लय गळालं काय? पाणी गळालं कोणता? नाही ते पडून बाबा ते लाकडावरती राहू दे. असा तयाट वर करून सरकून एवढ्या भरताय असा ते पात्र्या दारातला. नाही राहू दे. बरं झालं पाऊस यायच्या पहिले नाही का आपण नाही का घराच्या भिंतीवरती तळ टाकला, तरी पण नाही का थोडंफार गळालंय पाणी. पण ते बाहेर पडवीमध्ये गळालंय. घरामध्ये नाही का थोडं पण नाही पाणी गळालंय. पूर्णपणे कोरडं आहे. एवढं तरी आईला एकदम सेफ निवार आहे. इकडनं हे बघू शकता पिवळं लाईट पडला असन. इकडनं तळ टाकलेल्यावरती आईने तिच्या स्वतःसाठी थोडा भाजीपाला लावला आहे, तर तुम्हाला दाखवतो. गवारी लावली आहे.
इथे बघू शकताय कोथिंबीर वगैरे लावलं इकडे. आपण पण कोथिंबीर आणि ते लावली, पण आपली एकदम छोटाली आहे. तशी आईची कोथिंबीर थोडी मोठी झाली आहे, म्हणजे भाजीला वगैरे आपण वापरू शकतो अशी आली. बघू शकताय पेरू किती आले इकडे, एकदम जास्त आणि एकदम दाट आले. पेरू छोटाले एक भेटलं मला इथं आत्ता आई आणि मी चाललो होतं राशन आणायला, कारण राशन आणायला इथून नाही का 3 किलोमीटर जावं लागतं. हे तागडखेल आणि एक इथं अजून एक गाव आहे अर्नेवेरा म्हणून, हे दोन्ही गावाचे मिळून एक ग्रामपंचायत आहे. इकडंच राशन केंद्र आहे. तर आईला नाही का पायी जाऊन राशन आणावं लागतं दर महिन्याला. तर आज नाही का आईला सोडायला आलो आहे, तर राशन पण आलेलं आहे. तर आज नाही का आईला राशन पण आणून देतो. राशन कार्ड घेतलं का? हां, तर चला आता राशन केंद्रामध्ये काय काय भेटते ह्या महिन्यात तुम्हाला दाखवतो. तर आता आपण फायनली आलो आहे तर अर्नेवेरा गावामध्ये. 2.5 किलोमीटर अंतर कटलं आहे, अजून 500 मीटर बाकी आहे. आणि बघू शकताय असं नाही का घनदाट जंगलातून एक रस्ता आहे. इकडे पूर्ण झाडी आहे, इकडे घर वगैरे काहीच नाही साईडला. आता डायरेक्ट गाव लागेल पुढं. तर बघू शकता हे गावातलं मंदिर. आई खुश झाली, गर्दी नाही तर राशन केंद्रामध्ये. बघ हे गावचं राशन केंद्र आहे इथल्या. इकडे रेंजचा किती प्रॉब्लेम आहे बघा. केबल कशी लावली वरती डायरेक्ट, हे मशीनसाठी केबल लावली. काय काय आलेलं आहे? हां, राशनमध्ये बघा नाही का गहू आणि तांदूळच आहेत. तर बघू शकतात तांदूळ आणि गहू घेतले. आई आता बांधू राहिली. बघू शकता किती मोठं उंच एकदम नाही का वडाचं झाड आहे इथं. एवढे मोठ्याला झाडं आजकाल बघायला नाही भेटत. किती मोठं एकदम उंच आहे आणि बघू शकता किती लांब झाड आहे. इथं सावली किती पडत असं उन्हाळ्यामध्ये. कामाचे दिवस आहेत पेरणीचे, त्याच्यामुळे नाही का लोक सकाळी सकाळी येऊन जातात. आणि आपल्याला टाईम झाला आहे, आता वाजलेत 12. काल दिवसभर गर्दी होती का? आजी सांगतायत काल दिवसभर गर्दी होती. हां, लोट पुढं. या अर्नेवेरा गाव आहे, होऊ शकतं एवढं मोठं सगळं पूर्ण गाव आहे. आणि आता आपण चाललो आहे तागडखेलला. पाऊस वगैरे किती झाला आजी तुम्हाला इकडं? हा का, पेरणी वगैरे झालं का? पूर्ण खरडून एकट्याच बसल्या तुम्ही इथं, मैत्रीण वगैरे? हा का, मैत्रीण वगैरे नाहीत का बसायला? स्वतःच्यात आमच्याकडे मैत्रीण, पण आता कुपानामुळे कोणी येतंय का? हा, त्याच्या 2-3 टिराळी रोज लोक बघत येतात आम्हाला. हा का, तुम्ही टेप केलं काय ना? तुमच्यासारखीच माझी आजी आहे, तर आजीचं चॅनल आहे आमच्या. आमच्या घरी गेलो का आजीला दाखवतो मी तुम्हाला. आता लई लोक येतात म्हाताऱ्या पण कुपानामुळे बडबड करतात, मग त्यांना कळत नाही. हा, येऊत का आजी? आईला राशन आणून दिलं आता. हां, सारे उपटून घेते का? कुठं घ्यायची? बाजारात. इकायला नको देऊ, खायला दे आम्हाला. तुला राहू दे. कोथिंबीर लय महाग आहे आत्ता. त्याविषयी बहीण त्याने आणली 10 रुपयाची उगं थोडीशी आली होती. आता भाजीला त्याला दी. तुम्हाला मी आईच्या नाही का मामाची मुलगी दाखवतो. हे बघा शेळ्या घेऊन चालली आहे. मग शेतकऱ्याचं असंच असतं, त्यात काय एवढं. अय बारके, शाळेत नाही आज संडे आहे ना? आज रविवार आहे ना. कुठं चालली? बारे ये ना खाली कधी आले तर. अरे ते दिवशी आलते बाबा, पण मला म्हणलं का इकडे गेलं तर मला वाहन नाही भेटायचं, मग मी तशीच आले 3-4 गाडीला. गाडीचा प्रॉब्लेम आहे इकडे. हा, 4 वाजल्या होत्या पार. मग मी हिला म्हणलं होतं मी जाणार होते, पण मला 1000 रुपयाची 4 पाहिल्या जेवढी आणली त्यात आम्ही पैसे टाकले. कुठून आणली होती का? यायचं थोडं घराच्या वरती आलो होतो, तुम्हाला इथून थोडा गावाचा आणि घराचा व्ह्यू दाखवतो. तर बघू शकताय पूर्ण हिरो गाव दिसतंय. हे आपलं घर. इकडच्या साईडने पूर्ण पवनचक्की आहे. तसं बघायला जर गेलं ना तर 4ही बाजूने नाही का डोंगर आहे आणि सकल पृष्ठभागावरती नाही का गाव असलेलं आहे. बघू शकता किती एकदम मोजकेच घर येतं. 100-150 घरं असतात. एकदम खेड आहे पण एकदम भारी आहे. पूर्ण हिरवगार. गाड्या वगैरे नाही इकडे, पण प्रवासाचा भरपूर प्रॉब्लेम आहे. इमर्जन्सी जर असले ना, स्वतःची गाडी असल्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. सगळं दाखिला असन, पण एक गोष्ट नसन दाखिली. काय दाखिली मी तुला, थांब दाखव बरं. आपल्या आई काही ते दाखवू राहिली जी गोष्ट मला माहीत नाही. चप्पल काढल्यावर मी चप्पल काढतो. काय गाई? होय, टरबूज. आईने टरबूज लावलं इथं. होय आई, टरबूज आले का त्याला? तुझ्यासाठी आले 2 आले. एक हे 2 अजून आले बारीक. छोट्याले आले बरं का बाकीचे. बघा आपल्या आईने टरबूज लावले त्यासाठी.
हे आईला जे आवडतं ना ते गोष्ट ते आई नाही का लावून टाकते स्वतःसाठी. संत्र्याचा बाग फुटलाय, हे असे फुलं गळ तिथं यंदा लय फुटलाय, ताणव धरला आता थोडा महिनाभर, तर मग फुटलाय चांगला. बघू शकता आपल्या आईने का झाड नाही का ताना धरावं लागतं आधी, तिला सगळं माहिती आहे झाडातलं. तर बघू शकता हे बघा मधमाशा बसल्यावर का, मधमाशा वगैरे बसल्यानंतरच नाही का फळं येते ते बघा. मधमाशे बसले आणि खाली बघू शकता किती फुलं गळलेत. पण हे सगळेच फुलं येत नसतात, याच्यामध्ये नर आणि मादी 2 प्रकारचे फुलं असतात. मी तुम्हाला सांगितलं होतं. तर जे नर असतात ते गळून जात असतात आणि जी मादी असतात ना त्या फुलावरती नाही का मधमाशा बसल्यात. आता हे नाही का एकदम पूर्ण नाही का झाड नाही का गच्च वाढलं राहील. कोणत्या टाईप मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता ह्या संत्रे आल्यात, ह्या टाईप पूर्ण झाड येतील. मग हे बघ याच्यावरती मासे आहेत, भरपूर मासे बसल्यात आणि मासे बसायला पाहिजे. मातीने पूर्ण पाय भरले येतं. म्हणून आपल्या आईने का बोर चालू केलाय. बघू शकता बोरला किती पाणी येतं. आता पाणी भरलं. होय आई फुल पाणी येतं. आता पाऊस आहे टेन्शन नाही. उन्हाळ्यामध्ये 1 तास चालतो हा बोर. किती दुष्काळ पडा तरी बोरला पाणी राहतं. त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही काही. तर आता पाय वगैरे धुतले आहेत. तर चला आता निघू. आता भरपूर वेळ झाला, घरी जाऊन पण शूट करायचं आहे. आजी वाढवत असं. हे आता कोथमीर, थोड्या भेंड्या दिल्या, आता थोड्या आपल्या घोसाळ्याच्या बिया दिल्या, त्या मुगाड्याच्या बिया दिल्या. बैला का? हा तिथं लावायला, भाजी बनायला. बरं दे. हां ते घेऊन जा एवढे. बघा आपल्या आजीला पण आईने दिलं काहीतरी. हे करटोले घेऊन जा एवढे. करटुले हे बघा आईने करटुले आणले. ही भाजी बघायला नाही भेट बरं काही, खरंच नाही बघायला भेटत. आपल्याकडे डोंगराचं उगत आहे. अजून भेटते का? अजून भेटते लई आले मग. कवा आहे त्याने? आता बाजऱ्याच्या त्याच्या आधी येते ना. हे तुम्ही कधी बघितलेलं आहे का माहीत नाही, पण आजी याची एवढी भारी मस्त भाजी बनवती ना. बाजारात किंवा मार्केटमध्ये येत नाही बरं का जास्त करून. हे नाही का डोंगरातच भेटतात. आपल्या इकडे तर येतच नाही ती. हे आईकडेच येते तिकडे जास्त करून. दे आता तेवढे. शेंदूळ माकडे आता एवढेच नेतो. बघा आपली आजी किती मस्त बनीन ते. येताना नाही का माझ्यासोबत आई होती. तर आम्ही दोघं जण गप्पा मारत आलो. तर रोड कधी संपून गेला समजलं पण नाही. आता जाताना पाठीमागं नाही का एकटाचे, जास्त अंतर नाही आहे, 10 किलोमीटर आहे, पण तरी रोड संपा नाही. खरंच आईसोबत बोलता नाही का आईच्या शब्दात एक म्हणजे नाही का वेगळीच माया आणि प्रेम असतं. कोणतं काम कधी होतं समजून पण नाही येत. आता शेवटी नाही का आपल्या एकटीच राहील म्हणून मी नाही का मन भरून बोलतो आणि दररोज आईला कॉल करतो. मी आलो का लगेच चेहराच खोलत होता त्याचा. काय आणलं? बघ ना काय दिलेलं आहे की नाही. फायनली आत्ता आलोय घरी. आता यांच्यात आलं थोडा जेव्हा आला नाही तर वाटानेच ती उरू चालली होती. आईला सोडून आलो होतं. तर आता एक दिवस येईल नक्कीच की आपली आई सगळी आपली फॅमिली एकत्र राहील. आई आत्ता नाही का तिथं शेतीमुळे थांबते एकटी. तिला मी म्हणतो इकडे थांबा आजी आजोबासोबत, पण ती म्हणते तिथं झाडं वगैरे आहे, शेती वगैरे आहे, त्याच्यामुळे नाही का तिला थांबावं लागतंय. पण थोड्या दिवसात आपण सगळे फॅमिली एकत्र बघायला भेटत. एक वाप आहे. मग आणायची नोकटून बेळे पैसे नसते झाले कोणी. आई म्हणत होती काय जातो घेऊन. 50 रुपयाला बेळा. एवढा का? हा एवढी महाग आहे? हा 60 रुपये दिले. नाही आणली मग. मी खायपुरतीच आणली. म्हणलं तुला राहू दे म्हणलं तिला. आईची कोथिंबीर लय भारी. पण हे बघ ना गावरान कोथिंबीर आहे. येडी येड्या तू आणली असती फ्रीजमध्ये बाजार नव्हता कोणी. उद्या पैसे झाले असते. पैसे झाले असे ना 60 रुपयाने. जाऊ दे तिला खायला नाही राहायचंय. इतकी खाणार का ती? कोयरे दिले मग. कोयरच म्हणतं ना. हे चक्कीचे बॅ आहेत. इकडे हे गावरान भेंडी आणि हे काय मला नाही माहिती. दुधे बाबा. दुधी बाबा आहे. लावा कुठं लावायचं ते. अशी बायकून पटकन घरी आलो. नाही तर वाटण्याचं एवढा पावसाने झोडपला असतो ना खतरनाक. घरी आल्याच लगेच नाही का पावसाने सुरुवात केली. रोज एवढी जोराचा पाऊस आला ना खरं घराकडे पाणी आलंय. आणि एवढी चांगली पडवी टाकून वरतून ते सिमेंट वगैरे लावून काहीच उपयोग नाही झाला. जे व्हायचं तेच झालं शेवटी. हे बघू शकता आजी आणि आता मी नाही का रेसिपी शूट करत होतो. तर किती जोराचं पाणी गळू राहिलं आहे. वरतून परत पाणी गळतं आहे. सगळे डिझाईन वगैरे अख्खं खराब होऊ राहिले. हे तर नॉर्मल गोष्ट झाली. पण बरं झालं आजीने नाही का चुलीवरती तेल वगैरे तापायला नाही ठेवलं. तेल वगैरे जर तापायला ठेवलं असतं ना तर डायरेक्ट जोराचा भडका झाला असता. पाणी उडालं असतं तेलामध्ये. हां होऊ शकतं. काहीच नाही केलं अजून. सगळं मटेरियल तसंच आहे. आणि पावसाने जोराची हाजरी लावली आहे. एकदम जोराचा पाऊस पडतोय. लेकी बाळी व पाऊस उघडा रेसिपी बनवली. यांनी ताटभर खाल्ले. मला 4च ठेवले. बघा कसे करते हाय का. 4च राहिलेत मोजून 4च. अयो आपल्या आजीने आज काय बनवलंय. क्रिस्पी सोया चंक्स बनवले. डायरेक्ट एकदम टॉपची रेसिपी बनवली. आणि एवढी मस्त बनवली ना कलर होतून समजत असेल तुम्हाला.
लईच भारी झाले. कलर बीन चईला बी वाटतं किती खावान किती नाही, पण मला थोडेच नाही त्यांना. मस्त झाली होती रेसिपी बाई. आता हे व्हिडिओ कार्ड आहे, तुम्ही कसे बनवलेत ते पहा आणि तसे करून खा. जवळपास 1-1.5 तास नाही का मस्त पाऊस पडला आहे आणि एकदम फ्रेश वातावरण झालं आहे. आपला घरामागचा व्ह्यू बघायची वेळ तुमची झाली आहे. बघू शकता एक नंबर व्ह्यू झाला आहे आता. इकडच्या साईडला नाही का पूर्ण थोडं ऑरेंज झालं आहे आणि इकडून पूर्ण ब्लॅक हो राहिलं आहे आणि इकडनं परत ढगं भरून आले आहे. पाऊस येण्याची परत शक्यता आहे. तुम्हाला आता मेथीची भाजी आणि मिरचीचं बी किती उगलं ते दाखवतो. मेथी नाही का थोड्या दिवसात नाही का खायला येणार आहे आणि हे बघू शकता मिरचीचं रोप पूर्ण उगलं का. आपल्या आजोबा म्हणले 3 दिवसात उगन, तर बघू शकतात 3 दिवस झाले आहेत आणि पूर्ण एकदम बारीक बारीक उगलं आहे. अजून 7 ते 8 दिवसामध्ये नाही का मेथीची भाजी खायला येईल. हे बघा आपल्या घराची पाठीमागची विंडो आणि इथं खाली साईडला बघू शकता. बघा बेलाचं एकदम हिरवगार झाड आणि एक बघू शकता किती मोठाले पाने आहेत. जस्ट पाऊस झालेला आहे ना, तर पाण्याच्या नाही का शार पडल्यासारखे थेंब पडले ते बघू शकता. सोमवार नाही का इथं जवळ ईश्वर मंदिर आहे, तर आपले आजी आजोबा नाही का ते देवाला जाताना नक्कीच पानं घेऊन जाते बरं का. अजून त्यांनी बघितलेलं नाही, त्यांना सांगतो मी आता. देखी बाळी हो, सूर्या उगाला का दुटी, मावळले का दुटी, मै दुटी संपतच नाही, फक्त झोपण तेवढीच. आणि आम्हाला मग खायचं काय मी तो ते राखण बसलोय राखण बसलं तसं टोकत. आणि मग जाऊ कवा माले कवा खायचे. देखी बाळी हो, लापशी केली, दिंडीची लापशी आहे आठवड्याची, ती खाते मी. फ्रीजमध्ये ठेवली होती आणि ती अजून खाऊ राहिली आहे आणि घरामध्ये नाही का तेजू आणि आपले आजोबा जेवण करून झोपलेत. हे बघा आपले आजोबा तर निवांत झोपलेत. हा ना, फक्त आपल्या आजीचं आणि माझं जेवण बाकी होतं. तर आज आपल्या आजीने काय जेवण बनवलं तुम्हाला दाखवतो. बघा तुमच्या आवडतं नाही का लिंबाचं लोणचं, कांदा मटकी कोरडी घुसळ, बारीक कांदा कापून नाही का आपल्या आजीने मटकी बनवली आहे आणि बाजरीची भाकरी. ही आजी एक नंबर बनवते बरं का ही मटकी. लोणचं खरंच टेस्ट आहे, एक नंबर लोणचं आहे. आपल्या आजी लापशी खावणारी भारी लागती, अन्न टाकून नाही जेवू. आजी मी जेवण करून राहिलो होतं. एकी बाळी हो, या जेवायला आम्ही आदनाचे जेवतो, तुम्ही पण या. दररोज नाही का मी लॅपटॉपमध्ये एडिटिंग वगैरे करत असतो, पण आज नाही का आपला लॅपटॉप माऊली घेऊन गेला आहे, त्यामुळे नाही का आज पूर्ण एडिटिंग नाही का मोबाईलमध्येच करून राहिलं आहे. हे बघा एडिटिंग वगैरे करतो आहे आणि एका साईडने आजी पण गप्पा मारते. दोन्ही कामं सोबत चालली आता. काही पण म्हणा, पण आज आपली आजी नाही का एकदम भारी दिसते. आजीवरती नाही का ते मी गुलाबी लुगडं नाही का मी घेतलेलं आहे आयुष्यामध्ये नाही का. मी पहिल्यांदा ते आजीला गुलाबी लुगडं घेतलेलं आहे आणि ते सगळेजण नाही का त्या लुगड्याची भरपूर तारीफ करतात. तर ते कसं घेतलेलं आहे मी तुम्हाला ते नक्की सांगणार आहे. त्याच्यामागे भरपूर मोठा स्ट्रगल आहे आणि एक ती गोष्ट पण आहे, ते तुम्हाला नक्की सांगेन. आणि त्या लुगड्यानंतर आजीला हे लुगडं एवढं भारी दिसतं ना, ह्याच्यामध्ये उठून दिसते आपली आजी. तर आता दिवसभर दमलेली आहे, थकलेली आहे, आता झोप आली असेल तिला. गप्पा मारत असलीत माझ्यापाशी. तेवढंच तिचं नाद माझा नाही का ब्लॉग एडिट करून झाला आहे अर्धा, अजून अर्धा बाकी राहिला आहे. आता ती झोपल तर बाकीचा पण मी एडिट करून देतो. शुभरात्री लेकी बाई हो, भेटू उद्या सकाळी. तर चला आता आजचं ब्लॉग कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर आपल्या हक्काची फॅमिली जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आपल्या आजीच्या चेहऱ्यावरचा अजून आनंद वाढवा. तर भेटू मध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या आणि सगळेजण हॅप्पी राहा. रामकृष्ण हरी. असं जाता जाता नाही का थोडं थांबून बोलावं असं वाटलं, कारण आईची आठवण आली होती, कारण आई आता एकटीच राहीन तिकडं वरती.